मंडळी, एक अनाउन्समेंट करायची होती. तर अनाउन्समेंट अशी आहे की मला ना खूप वाईट वाटतंय. मला खूप वाईट खूप घाण कॉमेंट्स येत आहेत की दुसऱ्यांवरती व्हिडिओ बनवणं बंद कर, दुसऱ्यांवरती व्हिडिओ बनवण्यात वेळ वाया कशाला घालवतेस, तू तुझं स्वतःचं वेगळं असं काहीतरी कर, दुसऱ्याच्या जीवावर जगतेस, काही तुला मिळत नाही म्हणून तू त्यांच्यावरती जळतेस, अजून किती दिवस दुसऱ्यांच्या जीवावरती जगणार आहेस, स्वतःचं काहीतरी दाखव, स्वतःचं काही करता येत नसेल तर दुसऱ्यांच्या फाटक्यात तरी पाय अडकवू नकोस, देव तुला सद्बुद्धी देवो, असं वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळं ऐकून ना माझं कुठेच मन लागत नाही, अशी वैतागले ना मी. सो मी असा विचार केला की आता वैतागून ना मी माझं यूट्यूब चॅनलच बंद करते. नकोच मला हे सगळं, ह्या टेन्शनमधून ना मी थोडं लांबच जाते. कारण लोक खूप घाण कॉमेंट करतात, तो असं सहन नाही होत. त्याच्यामुळं कॉमेंट करणाऱ्यांनो, बघा, ऐका, आता सगळं तुमच्या मनासारखं होतं. तुम्हाला पटत असेल ना, आता शेवटी तुमच्या मनासारखं झालं. आता आनंदी असाल ना तुम्ही, असणारच. आता मंडळी, मला खर्च पाण्याला सुद्धा पैसे नाहीत. आता तेवढं खर्च पाण्याला पैसे पाठवा बरं मला, कारण कसं चालणार ना. आत्ता पॉडकास्ट चालू करण्यासाठीच मी आत्ता काल परवा नवीन मोबाईल घेतला होता, पण माझ्याकडे फक्त त्याच्यात रिचार्ज करायला पैसे आहेत. त्याच्यामध्ये मी 3-4 पेड ॲप पण यूज करते. तर ते पेड ॲप यूज करायला पण माझ्याकडं पैसे आहेत, पण माझ्याकडं खायला प्यायलाच पैसे नाही आहेत. आणि ह्याच्यासाठी मी एक माईक पण घेतला आत्ता नवीन, 400 रुपयांचा. हो, एक 5 रुपयाचं पेन आहे माझ्याकडे, आणि एक 10 रुपयाची वही आहे, आणि 40,000चा मोबाईल आहे, माहिती आहे का तुम्हाला. तर ते सगळं सामान मी आता विकायला काढलं आहे. तर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, ओके. तर हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये, नवीन चर्चेच्या नवीन भागामध्ये. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या चर्चेला. तर मंडळी, सरप्राईज झालात ना. कसं वाटलं माझं आजचं इंट्रोडक्शन? मस्त वाटलं ना. बरोबर, आवडणारच. मी सुद्धा माझ्या घरात ही स्क्रिप्ट वाचून दाखवली, म्हणजे मी थोडं रडत ती थोडीशी ॲक्टिंग केली. पण आत्ता मला इथे ॲक्टिंग करायला नाही जमली, कारण आपण सो कॉल डेली ब्लॉगरसारखे नाही ना हो. बळच रडता येत नसेल तरी कॅमेरा धरून रडा, कॅमेऱ्यासमोर रडा. आपण फोटो जरी काढायला लागलो तर आपलं हसायला लागलं, तसं काहीसं माझं झालं. तर मग ते बोललं, अरे वा वा वा, म्हणून म्हटलं अरे मला ही स्क्रिप्ट कुठून भेटली हे सांगते मी. एक आहे आपला सो कॉल्ड ब्लॉगर, जो 1,000,000 फॉलोअर होल्ड करतो. मी त्याचा रिसेंटली व्हिडिओ बघत होते. तर त्यांनी असं लोकांना ह्याचे शिक्षण दिले, क्लासेस घेतले. जसं पार्लरवाले क्लास घेतात ना, तसे ह्याने पण क्लास घेतलेत की लोकांना तुत्या कसं बनवायचं, रडून फॉलोअर्स कसे गेन करायचे. आणि त्याच्याकडूनच मला ही आयडिया आलं, कारण तर दर 3-4 महिन्याला हे असं रडत असतो, घरानं घालत असतो. आणि त्याच्या त्या व्हिडिओला 1,000,000 फॉलोअर्स, सबस्क्रायबर, व्ह्यूज, 5-5 हजार कॉमेंट असतात. म्हणून म्हटलं चला बघावं. आणि त्याचा एक सगळ्यात मोठा जो स्टंट व्हिडिओ होता तो एवढा व्हायरल झाला की बाबा तो जगाच्या नाही, भारताच्या कानाकोपऱ्यात पोचला. म्हणून म्हटलं चला बघूयात मी पण तशी व्हायरल होते का. म्हणून हे सगळं आटापिटा केला. तर मंडळी, हे सगळं ऐकून तुम्हाला आयडिया आली असेल किंवा समजलंच असेल की मी आज कोणाबद्दल बोलणार आहे. तर सो कॉल्ड यूट्यूबर जे स्वतःला समजतात, ज्यांचे 1,000,000 फॉलोअर जे आहेत, जे 1,000,000 फॉलोअर घेऊन बसलेत, तर अशाच एका स्टंटबाज यूट्यूबरवरती मी व्हिडिओ बोलणार आहे, आजच्या पॉडकास्टमध्ये बोलणार आहे. जो रिसेंटली त्याचा एक व्हिडिओ माझ्या नजरेस आला. तर ह्याच्याबद्दल मी ऑलरेडी खूप काही ऐकलं होतं, पण तरी म्हटलं हा स्टंटमॅन आहे आणि स्टंट वुमन पण आहे ह्याच्यासोबत. मी आता एकंदरीत ही स्टंट फॅमिलीच आहे. तर हे ह्यांचं बरेच दिवसापासून मी म्हटलं अजून कसं काही ह्यांचं काही कानावर का नाही आलं, म्हणून ह्यांच्या चॅनलवरती मी जाऊन थोडी भटकंती केली. तर मला ह्यांच्या चॅनलवरती मला जे हवं होतं ते दिसलंच. शेवटी जिकडे कॉन्टेंट मी तिकडे, चुकली टॅगलाईन, जिकडे कॉन्टेंट तिकडे मी तिकडे, वॉट एव्हर, असं काहीतरी होतं ते. तर मग म्हटलं चला बघूयात. रडून ह्या लोकांनी दुसऱ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून लाखो रुपये, लाखो डॉलर, मिलियन्स व्ह्यूज, लाखो फॉलोअर्स, 5-5, 10-10 हजार कॉमेंट एका दिवसाला ह्यांच्या व्हिडिओ खाली येतात. म्हणून म्हटलं चला आपण पण बघावं. कुठला तरी एखादा सोफा पकडायचा, एखादा बेड पकडायचा, एखादा कोपरा पकडायचा आणि रडत व्हिडिओ बनवायचा. मग बघा कसं तुमच्या चॅनलकडे लोक अट्रॅक्ट होतं. पर असं ते मॅग्नेट असतं ना, कसं आयनला खेचतं, तसं हे लोक ऑडियन्सला खेचतात म्हणून. आणि व्हायरल पण होतात, त्यांची चर्चाच व्हायला लागते.
म्हणून म्हटलं चला ही ट्रिक आपण पण मारून बघूयात, हे का कसं. कॉन्टेंट जिकडे मी तिकडे, नाही का, आत्ताची लाईन बरोबर आहे. सो ज्यामुळे मला एवढी सगळी स्क्रिप्ट अगदी तयार करावी लागली, ती 4-4 वेळा वाचावी लागली ना, तर त्या मंडळीचं, त्या माणसाबद्दल तुम्हाला अजून समजलं नसेल तर आता मी ओपनली त्याचं नाव रिव्हील करणार आहे. नाही, ओपनली नाही हो, नाही तर तो पप्प्यासारखा ना स्ट्राईक देईल. थोडंसं फूक फूक के चलते हैं तसं काहीचं. तर ह्या व्यक्तीचं मी नामकरण केलेलं आहे, कारण ह्याच्या आईबापाने ह्याला नाव तर दिलंय, पण त्याने ते पार धुळीला मिळवले, पार चिंध्या उडवून टाकल्यात त्या नावाच्या. म्हणून मी ह्याला तर माझ्या पद्धतीचंच नाव देते. तर त्याचं नाव आहे मिस्टर गणेश मिसेस बोगिता मिंदे मोहोळ फॅमिली. तर कसं वाटलं माझं नामकरण? आवडलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया आता आपल्या मेन मुद्द्याला. कारण ह्या बन्याबद्दल काय काय बोलावं, काय काय नाही बोलावं आणि किती बोलावं ना असं झालंय मला. कारण हा बन्या, ह्याची ती बोगिता, ती म्हसाड बोगिता बायको बिंडो, हे लोक एवढ्या कॅटेगरीमध्ये फिट बसतात ना, त्या शो ऑफ क्वीन सारखे. पर ह्याने पण सगळ्या क्षेत्रात आपले हातपाय मारून घेतले, असं काहीच सोडलं नाही की जिथे हा फिट बसत नाही. त्याच्यामुळे ना मी ह्याच्यावरती ना असे पार्ट्समध्ये पोलखोल करणार आहे. जसे यूट्यूबवरती बघा, जसे लव्ह स्टोरीचे पार्ट्स असतात, तसे मी ह्या बन्या, बोगिता आणि त्या म्हसाडचे पार्ट्स बनवणार आहे, ते पण पोलखोलीचे. त्याच्यामुळे आजचा आपला फर्स्ट पार्ट असणार आहे. ओके. आता हे असं रडून रडून बोललं, सुरुवातीला असं थोडं इमोशनल, थोडं अट्रॅक्टिव्ह असं बोललं ना की लोक ना लगेच असं आपला व्हिडिओ बघतात की बाबा नेमकं एक्झॅक्टली चालू काय आहे, बरोबर ना. आता बघा, मी सुरुवातीला तसं बोललं तर तुम्ही पण असं क्युरिओसिटीने ऐकत असाल ना, एकदम कान देऊन की अरे हे काय बोलते, नेमकं काय झालंय, का बंद करते यूट्यूब. तुम्ही पण असं थंबनेल बघून आलाच असाल ना की बाबा नेमकं काय झालं. तर इथं तर सगळं घोडं पेंड खातं ना की बाबा असं टाकलं ना की लगेचच व्ह्यूज वाढतात, चांगले पैसे कमवता येतात. हे मला तर माहीतच नव्हतं. पण ह्या कलेची ओळख जगाला, म्हणजे जगाला तर महाराष्ट्रामधल्या जे सो कॉल्ड ब्लॉगर्स आहेत ना, त्यांना ह्या बन्यानेच ओळख करून दिली. स्वतः तर डी ग्रेडचा सो कॉल्ड फालतू, एकदम तुतिया प्रकारचा क्रिंज नको तो कॉन्टेंट बनवतो, आणि ह्या कॉन्टेंटचे ह्याने क्लासेस घेऊन ह्याच्यासारखे छपरी फालतू डी ग्रेडचे सो कॉल्ड यूट्यूबर जन्माला घातलेत. आता त्याच्यामधला हा पहिला तर हा स्वतःच, दुसरा तो डोम कावळा कोंबडी. आता तर काय बाबा, त्यांचं आयता कॉन्टेंटच आलं त्यांच्या नशिबात. बिचाऱ्यांचं नशीबच वाईट आहे त्या पोरांचं, जे ह्यांच्या पदरात पडले. पैशाच्या नावाखाली काय काय करायला लागतं ना, देव जाणे. ह्यांना सगळं करायचं असतं, पण काम धंदा काय करायचा नसतो. मग त्या पैशासाठी इज्जत घालवली ना तरी चालेल, फक्त आणदो. आता तुम्ही म्हणाल की मी आता अचानक ह्या बन्यावरती कसं काय बोलायला आले वगैरे वगैरे. तर आज मी रिसेंटली ह्याचा एक व्हिडिओ बघितला, तो पाहून माझं फार डोकंच आऊट झालं. म्हणून मग म्हटलं की चला, कशाला सोडायचे, स्वतःहून कॉन्टेंट देतोय तर, है ना. आता तुम्हाला तर माहिती असेल की रिसेंटली ह्याने ह्याचं घर बांधलंय, आणि आता ह्याच्या घराच्या वास्तुशांतीसाठी ना लागणारं पूजेचं साहित्य, किराणा, परत पेंट नॉल, ह्याने व्हिडिओ बनवले, ते पण पार्ट्स बनवलेत. आता ह्याने हे सगळं कुणाच्या जीवावरती केलं हे काय वेगळं सांगायची गरज नाही. पण हा भाऊ ना आता हे सगळं विसरून एवढा पुढे पडलाय की बाबा काय विचारायलाच नको. आहो मंडळी, जो स्वतःच्या जन्मदात्या आईला विचारत नाही, त्या आईला पार घरात मोलकरी बनवून ठेवलं, पार तिला पायपुसून डोरमॅट करून ठेवलंय. फक्त त्या म्हसाड त्या काळ्या बोबिताच्या मागं फिरत असतो, बोंबलत, जसं की याला आयुष्यात बायको कधी भेटलीच नव्हती. आणि तो तुम्हाला काय विचारणार आहे, कोण, कुठले ऑडियन्स आणि काय. आता हा बन्या बोलतो की मला वाईट कॉमेंट केला तरी मला काही फरक पडत नाही, लोक माझ्यावर जळतात, असो तसं. पण ह्याच्या व्हिडिओखाली कोणी एखादी वाईट कॉमेंट केली किंवा कोणी काही सजेशन दिलं तर हा ना त्याच्यावर पार 20-20 मिनटाचा ब्लॉग बनवून, व्हिडिओ बनवून वाद घालत बसतो. काय रे बिंडोका, तुझी 13 लाखाची यूट्यूब फॅमिली आहे ना, एवढे फॉलोअर्स होल्ड करतोस ना, मग एखाद्या फालतू थुकरट कमेंटने तुला काय असा फरक पडतोस रे, हां. आणि काय पाडून घेतोस फरक. तुला आमच्यासारख्या तर कॉमेंट्स येत आहेत ना, जेवढा पण आहे करून बोंबलत बसतो. ते तुझं ते थोबाड पण त्या मसाडला आधी शिकव नीट बोलायला. बावलट, कसं काय त्या पोरींना शिकवते ना, देव जाणे बाबा. कसं काय तुम्ही हे ॲक्सेप्ट, तुम्ही कसं काय हे टॉलरेट करू शकता, तुम्हाला बघणारी ऑडियन्स कसं काय टॉलरेट करते ना, मला तर काही समजतच नाही. आणि ह्या सगळ्या
तूत्यापणामध्ये ना हा बन्या एकटा नसतो. ती बोगीता तर असतेच सोबत, पण ह्याच्या 2 पोरी पण ह्याच्यासोबत असतात. आता हे कपल आहे ना कुठल्या कुठल्या कॅटेगरीत इन्वॉल्व आहे ते सांगते. ह्याने कुठलीच कॅटेगरी सोडली नाही. ते शो ऑफ क्वीननी कसं पर सगळ्या कॅटेगरीमध्ये आता हातपाय सगळं थोबाड बिवड सगळं मारून घेतले. तिने पण आता नवीनच काहीतरी चालू केलं आहे. त्याच्यावरती पण मी आता ह्याच्यानंतर तिचाच नंबर लागणार आहे. मी तिच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे. सो त्याच्यावर स्टे ट्यून. खूप इंटरेस्टिंग मसालेदार असा कॉन्टेंट मी आता घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. सॉरी, थोडं विषयापासून आपण भटकलो. तर हा ना बाबा स्टंट बनवतो, भांडण करतो, प्रँक व्हिडिओ करतो, कॉमेडीच्या नावावरती फालतूपणा करत असतो. आणि आता तर काय बाबा, वेल्डिंग आणि नेम प्लेटच्या दुकानाचे प्रमोशन पण करायला लागलं आहे. अहो काय करणार ना आता त्या डोम कावळ्याची बायको कशी पण असू दे, पण ती थोबड तिचं पांढरं तरी आहे ना. त्याच्यामुळे बिचारायला फेअरनेस क्रीम, सनस्क्रीम, फाउंडेशन, लाली लिपस्टिक ह्याचे प्रमोशन येतात. पण ह्याच्याकडं तसं काहीच नाही ना. त्या मसाजला कुठून येणार फेअरनेस क्रीमचं प्रमोशन. त्याच्यामुळे ह्या बिचाराला ना वेल्डिंगचं आणि नेम प्लेटच्या दुकानाचं प्रमोशन करायला लागतंय. असतं एखाद्याचं, काय बोलणार ना आता. त्याच्यामुळे हे लोकांना नावे कॉमेडीच्या नावावर फक्त क्रिंज करतात. ते नाही चाललं तर बच्चा दिखावर डॉलर कमावं ह्या स्कीमचा हे लोक पुरेपूर फायदा घेतात. आणि हे असं करून करून ह्या माणसाने एवढी सिंपती गेन केली आहे ना. आणि ह्या बन्याने बोगीतेने तर बाबा आपल्या गरिबीचं प्रदर्शन मांडायला पण कमी केलं नाही. सत्य परिस्थिती कुठंतरी बाजूला ठेवायची आणि वेगळंच काहीतरी रडत पडत भीक मागायची लोकांना आणि त्याच्याकडून पैसे गोळा करायचे. आणि केलेत सुद्धा, तुम्हाला माहिती असेल. कारण ह्याला ते कसं करायचं ना चांगलंच माहिती आहे लोकांना. आता जगाला यूट्यूबवरती असं करतं कुणी आजवर केलं होतं मला माहीत नाही. पण आपल्या मराठी ब्लॉगर इंडस्ट्रीमध्ये जी काय आहे, इंडस्ट्री काय म्हणतात ते, त्याच्यामध्ये जे असं भीक मागायचं ना पहिली तर सुरुवात ह्यानेच केली आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर ह्याने आहे ना एका व्हिडिओमध्ये हा बोलला, म्हणजे 2020चा तो व्हिडिओ होता. त्याने असं सांगितलं की यूट्यूबवरतून मी अगोदरपासूनच पैसे कमवते. आणि त्याने 2020मध्ये असा व्हिडिओ पण बनवला होता की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आहे आणि ते पेमेंट माझं एवढं आलं आहे की मी त्याच्यामध्ये एकदाच जाऊन इन कॅशमध्ये एक स्प्लेंडर बाईक खरेदी करू शकतो असं. आणि त्याच्यानंतरच ह्याने ह्याच्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी 2021मध्ये व्हिडिओ पोस्ट केला दुसरा. काय रे बावळटांनो, कोणाला फसवता रे तुम्ही लोक? हां, हे सगळं जुनं झालं नाही तोपर्यंतच लगे ह्याने अजून भीक मागायला चालू केली. भीक मागून 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 ह्याने गाडी घेतली, घर घेतलं, जागा घेतली, घर बांधायला लागला आणि लोकांना वेड्यात पण काढायला लागला. आणि त्याच लोकांना परत असे बोलायला लागले की माझ्यावर जळताय तुम्ही. तर ती भीक घेतली, खाल्ली, ती भीक गोळा केली. त्या भीकेवरती आता सगळं नीट चालू झालं. तर आता त्या भीकेवरती गाडी घेतली, घर बांधलं, बंगला बांधला, फार सगळं सांगितलं, हे केलं ते केलं, गार्डन बाग बीग. ठीक आहे, समजलं की आता तुझी परिस्थिती सुधारली आहे. मग तर मग आता देऊन टाक ना लोकांचे पैसे. मदत केली ना त्या लोकांनी तुझं दुःख समजून, का ते पण सगळं विसरून गेलास? बरोबर आहे ना मंडळी, बरोबर ना? पैसा आला की माणूस सगळं विसरून जातो. ह्याच्या त्या 2021च्या भिकेच्या व्हिडिओनंतर ते आत्ताच्या त्याच्या प्रत्येक व्हिडिओ खाली बन्या माझे पैसे परत कर अशा नावाच्या कित्येक तरी कॉमेंट तुम्हाला बघायला मिळतात. एका व्हिडिओ खाली ॲटलिस्ट 10 ते 12 कॉमेंट असतात की बाबा माझे पैसे परत कर, मला खूप गरज आहे, मी तुझं दुःख समजून तुला मदत केली, तुझं आता सगळं चांगलं चाललं आहे, तर मला पैसे परत कर. पण हा भाऊ असं इग्नोर करतो जसं काय की बाबा खूप मोठा शाहरुख खानच लागून गेला आहे. आणि हो, हा स्वतःला समजतो शाहरुख खान. बाबा आपण म्हणजे त्याने कशी ट्रिक माहिती वापरली का, आपल्यावरच फक्त प्रेम करावं, लोकांनी आपल्याच अट्रॅक्शन द्यावं, आपणच आपली सगळ्यांनी वाहवा करावी, म्हणून तर त्याने तसली मसाड आणली आहे ना. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे कसं ना सेल्फ ऑब्सेस्ड पीपल तसं. तू गरिबीचे सोंग घेऊन दुसऱ्यांच्या हक्काचे पैसे मारलेस. तुझ्यासाठी कोणीतरी आपल्या पोटाला चिमटा काढून तुला ते 10 रुपये, 1 रुपये, 2 रुपये, 100 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जे काही दिले असतील ना, ते त्याचं थोडं भान ठेव, लक्षात ठेव. आता तुझं चांगलं चाललं आहे ना, तर त्या लोकांचे पैसे परत करून टाक. पण मला माहिती आहे निगरगट्ट माणसा, तू काय पैसे देणाऱ्यातला नाही आहेस. देणाऱ्यातला असतंस ना तर तू तर मागेच दिले असतेस.
आणि तुझी बायको तर बाबा ह्याच्यामध्ये कसं काय तुला सपोर्ट करते काय माहिती. चल ठीक आहे, परिस्थिती नव्हती तेव्हा, तुमच्याकडे काही ऑप्शन नव्हता, काही पर्याय नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला हे पाऊल उचलावं लागलं असेल. नाही तर कोणी असा हाऊस म्हणून स्वतःची बदनामी करत नाही. पण आता चांगलं चाललंय ते एखादी म्हटली असते ना की बाबा देऊन टाकूयात लोकांचे पैसे, पण नाही, ती सुद्धा हावरी मसाड तशीच आहे. अप्पलपोटी देऊन टाका लोकांचे पैसे. आणि हे लक्षात ठेव, तू लोकांना किती पण इग्नोर कर, तू भले तुझे वाईट दिवस विसरलास, पण आपल्याला सगळं इथल्या इथेच फेडायचे. त्याच्यामुळं त्या लोकांचं आयुष्यात कधी ना कधी तर सामना करशीलच ना. आत्ता भले त्यांना किती इग्नोर करत असशील तरी. तर लक्षात ठेव, माणसाला सगळं इथल्या इथेच फेडायचे. तुझी गाडी, तुझं घर, तुझं जमीन, तुझं गार्डन, तुझे मिलियन फॉलोअर, त्या मसाडाला काय सोबत घेऊन जाणार नाहीस तू. आणि जरा ते बघ पैशांचं. तर मंडळी, ही होती ह्यांची बॅकग्राऊंड स्टोरी. बॅकग्राऊंड स्टोरी का दिली तर काही काही लोक नवीन असतात, त्यांना हे कॅरेक्टर कुठल्या कुठे म्हणजे काही अर्थार्थी माहीत नसतं. तर त्या लोकांसाठी हे क्विक रिव्ह्यू होता. रिव्ह्यू खूप मोठा होता माहिती आहे, पण एक अपडेशन म्हणून आपल्याकडे असायला हवं म्हणून मी ते सांगितलं. तर ही होती ह्यांची ओळख. तर आता रिसेंटली ह्या माणसाने भीक मागितलेल्या पैशावरती घर बांधले आणि त्या घराच्या वास्तुशांतीची ह्यांनी अनाउन्समेंट केली. तर त्या पूजेसाठी लागणारं साहित्य, लागणारा किराणा, अमकं तमकं फलाणं बिस्तानं ह्याचे ह्याने व्हिडिओ टाकले. ठीक आहे, व्हिडिओ टाक, काही हरकत नाही. पण त्या व्हिडिओनंतर ह्याने त्याच व्हिडिओ खाली ह्याने असं टायटल दिलं आहे की पूजेच्या पुढं तरी निदान असं बोलू नका. काय असं बोलू नका म्हणजे? अरे ज्यांचे पैसे घेऊन तू हे असं बोलतोस, हे असं वागलास, त्यांचे पैसे घेऊन खाल्लास पिल्लास, घर बांधलंस आणि त्यांनाच बोलतोस की तू असं बोलू नका. हा बोलतो की लोक खूप वाईट बोलतात, म्हणजे हा बोलतो की काही सपोर्टर पण आहेत आणि काही हेटर पण आहेत. आता ह्याच्या भाषेमध्ये सपोर्टर आणि हेटर म्हणजे कसं, तर जे लोक ह्याची तारीफ करतात, ह्याच्या घराला चांगलं म्हणतात, त्या मसाडाला चांगलं म्हणतात, ते लोक ह्यांचे सपोर्टर. आणि जे लोक ह्यांना सजेशन देतात, उसने पैसे मागतात किंवा उसने दिलेले माझे पैसे परत कर, मी तुला तुझ्या वेळेत दिले होते ते पैसे मागितले, किंवा तू स्लॅब टाकायला पाहिजे होता इन्स्टेड ऑफ पत्रे नव्हते टाकायला पाहिजे, किंवा हा पिवळा रंग घरामध्ये चांगला दिसत नाही, असं कोणी सांगितलं तर तो ह्यांना बोलतो हेटर. अरे बाबा ठीक आहे, हो तुझं मान्य, तुझं आयुष्यात भीक मागायचं, तुझं आयुष्य भीक मागण्यात गेलंय, पण लोकांचे पैसे देऊन टाक. तुझ्यासारखे लोकांना भीक मागायची सवय नसते, तुझ्यामुळे त्या लोकांना पण तुझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन भीक मागायला लागते आपल्या पैशांसाठी. घर बांधायला, किराणा आणायला, गाडी घ्यायला तुझ्याकडे पैसे असतात आणि लोकांचे उसने पैसे द्यायला म्हणजे तुझा जीव जातो. त्यांचंच खाऊन मोठाच झाला, त्यांचंच घेऊन मोठा झालास, त्यांच्याच जीवावरती हे सगळे अनुभव घेतोस, हे सगळं लक्झरी लाईफ जगतोस आणि वरून त्यांनाच म्हणतोय की असं काही बोलू नका आणि ते लोक आमच्यावर जळतच म्हणून. अरे काय धंदा लावलायस तू? हां, पैसे देऊन टाक, कशाला कोणाचं पाप घेतोस डोक्यावरती, कशाला कोण तुला काय म्हणणार आहेस ना. पण तू काय देणारातला माणूस नाहीच. तुझ्या तर ना, मी तर म्हणते ना, जे लोकांनी ह्याचे पैसे घेतलेत ना, तुम्ही ना एक काम करा, खरंच त्याच्या दारात त्याच्या दारात जाऊन उभं राहा. हा कसा ना, याला एक छोटीशी कॉमेंट केली, कसा 20-20, 30-30 मिनिटाचा व्हिडिओ बनवून तमाशा करतो, तसं याच्या दारात उभं राहून तमाशा करा. बघू कसं नाही देत वापस पैसे. मी तर असते ना, तेव्हा ह्याच्या दारात जाऊन उभी राहिली असती, ती म्हटलं असं माझा जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत मी तो हलणार नाही. माझ्यासारखीने तर केस केली असती, कंप्लेंट फाईल केली असती, तोपर्यंत ना याचा माज उतरला नसता. आणि तुझ्यासारख्या लोकांचा ना माज उतरणार पण नाही. आणि तुला अक्कल पण येईल की तुझ्यासोबत असं काहीतरी झालं वाटतं की बाबा खरंच एखाद्याचे मेहनतीचे पैसे असतात, त्यांनी तुला एक माणुसकी म्हणून दिली असतात, पण तू काय बिनउपकारी बिनलाजाय माणूस आहेस, तुला काय बोलणार ना. आणि तुझी ती लाईफ पार्टनर, ती मसाडा, ती बी तसलीच आहे. तिच्या ठिकाणी दुसरी असती ना तर काय केलं असतं. बरे नशिबात दुसरी कुठली नाही, बिचारीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. ते म्हणतात ना, येड्याला पेडा, तसं काहीतरी झाले तुझ्या हातात. तर आता मंडळी मला सांगा, आता कुठलीही 7वी 8वीचं पोरगा असू दे किंवा पुरुष असू दे, बाई असू दे, जे कोणी स्वयंपाक करतं, पण खेड्यामध्ये असो ना शहरात असो, कुठल्या जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात प्रत्येक व्यक्तीला माहिती की खडे मसाले कुठले असतात आपण जेवणामध्ये वापरतो. बेसिक खडे मसाले असतात, जसं की दालचिनी, तमालपत्र, जावित्री, काळी मिरी, लवंग वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी हे गोष्टी समजून घ्यायला काय जगाच्या पलीकडे कुठलं ज्ञान नाही घ्यावं लागत किंवा 1760 काही पुस्तकं नाही वाचावी लागत. पण ह्या बावळट बोगीताला तर बाबा कुठल्या दुनियेतून आली ही एलियन काय माहिती, बिंडोक मासाळ,
ही एवढी गेली 10 वर्ष त्या बनासोबत कसला संसार करते ना देव जाणे. बिचारीला दालचिनी आणि लाकूड ह्यातला फरक कळत नाही. ही मूर्ख बाई त्या किराणाच्या दुकानात व्हिडिओमध्ये बोलते, हे कसलं लाकूड दिले हो तुम्ही. अगं येडे, ते लाकूड नाही ते मूर्ख बाई, जे घरात वास्तुशांतीच्या आधी वासाड बनवून खाल्लंस ना, बकरं मशीन काय होतं ते, त्याच्यामध्ये ना ते लाकूड वापरतात. सॉरी, ते दालचिनी वापरतात आणि त्याला दालचिनी म्हणतात. मूर्ख बाई, जरा डोकं वापर बिंडोक. आणि खरंच यार, तुला ना अक्कल नाही आहे. जगाला माहिती आहे की तुला अक्कल नाही आहे, पण एवढं पण बालिशपणा करू नको. मला तर काय वाटतं माहिती आहे का मंडळी, ही बोगिताने स्वतः असं क्यूट वागायचा प्रयत्न करते. म्हणजे हिला असं वाटतं की ही खूप क्यूट आहे, अशी हे 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 येड्यागत लाडं लाडं बोलते. पण ते लाडं लाडं नाही, ते असं क्रिंज वाटतं ना, की स्वतःला हिला वाटत नाही लाकडं म्हणल्यावर लोक मला म्हणतील क्यूट, वहिनीला काय माहीतच नाही, वहिनीला काय माहीतच नाही. पण ते क्यूट कमी आणि क्रिंज जास्त वाटतं. ते म्हणतात ना, आपल्याला अकलेपेक्षा आणि ऐपतीपेक्षा जास्त मिळालं ना की ही अशी बॉम्ब होते, तसं काहीतरी झालं. आणि नेहमीप्रमाणे ह्या बनाने आहे ना, किराणाला किती खर्च झाला हे नाही सांगितलं, पण आपल्या सवयीप्रमाणे लाखाचा आकडा सांगून आहे ना आपली लायकी दाखवलीस. त्यांना तर असं वाटतं की बाबा यांनी जगावेगळं एकट्यानेच घर बांधले. कुठून कुठून येतात असली लोक काय माहिती. अरे तो बन्या तरी कधी कधी चरांनी टायपतीप्रमाणे अंथरूण बघून पाय पसरतो, पण ती बोगिता तर बाबा कुठल्या धुंदेत असती काय माहिती. आता ती काय बोलते माहिती का, 300-350 माणसाचं जेवण बनवायचं म्हटलं तर लागतं आहे ना. तसंच मग 300 ते 1000 रुपये लोकांचे देण्यासाठी किंवा 1000 लोकांचे ते त्यांनी तुला ते पैसे दिलेत ना डिलिव्हरीसाठी, वो भी देणे को लागता है ना. तर मग तसं दे, कशाला दुसऱ्यांचा तळतळाट घेत आहे. आधी केलेले खड्डे भरा आणि मग स्वतःच्या जीवावरती आईश करा. जे मास दाखवत आहे ना ते. आशा करते की हा व्हिडिओ बघून, हा पॉडकास्ट बघून तरी तुम्हाला अक्कल येईल. ती तर तुम्हाला येणार नाही हे तर मला माहिती आहे. अक्कल असेल तर तुम्ही एवढं आत्तापर्यंत सुधारला असतात. पण एनिवेज, माझं बोलायचं काम आहे. आणि अंधबंध भक्तांना तुमच्या दादा वहिनीबद्दलचा हा फर्स्ट माझा व्हिडिओ असणार आहे आणि हा पहिला पार्ट आहे. इथून पुढचे पार्ट मी लवकरच घेऊन येईल आणि यापुढे हा व्हिडिओ, आपले पॉडकास्ट 1 दिवसाआड येतील. डेली अपलोड करायला मला नाही जमणार. सो चला, तर मग आजचा हा आपला पॉडकास्ट इथे संपला असं मी जाहीर करते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आजचा आपला पॉडकास्ट कसा वाटला. चला, तर मग हा आजचा आपला पॉडकास्ट मी इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत सर्वांनी ॲज ऑलवेज काय करायचं ते करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.